नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळीपासून पौष्टिक असा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा ढोकळा बनवलेला आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हा ढोकळा बनवाल तरी सुद्धा परफेक्ट बनेल. एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे 1 कप तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना तो जुनाच वापरायचा आहे. मी इथे हे मेजरिंग कप वापरत आहे. तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी वापरू शकता प्रमाण घेण्यासाठी. तर तांदूळ जो आहे तो जुनाच वापरायचा, ज्याचा भात मोकळा होत असेल असा तांदूळ. 1 कप इथे तांदूळ घेतलेले आहे. सोबतच आपल्याला मिक्स डाळी घ्यायच्या आहे. तर 3 डाळी इथे मी वापरलेले आहे. 2-2 टेबलस्पून तीनही डाळी इथे मी घेतलेले आहे. त्यामध्ये इथे उडद डाळ आहे, चण्याची डाळ आहे आणि मूग डाळ आहे. तर अशा 3 डाळी मी वापरलेल्या आहे. तर 2-2 टेबलस्पून घेतल्या, तीनही डाळी त्या अर्धा कप इथे झालेले आहे. कुठल्याही डाळीचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. फक्त 1 कप तांदळासाठी अर्धा कप आपल्याला संपूर्ण डाळी वापरायची आहे. सोबतच अर्धा कपच इथे पोहे घेतलेले आहे. पोहे टाकल्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट होतो. आता हे सगळं साहित्य 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याला भिजण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि 5 ते 6 तास याला भिजत ठेवायचं आहे. 5-6 तासामध्ये हे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात. बघा, याला 5 ते 6 तास झालेले आहे. डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहे. यामध्ये चणा डाळच भिजायला थोडासा वेळ लागतो. आता चणा डाळ बघा अशा पद्धतीने तुटते आहे, म्हणजे ती व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे. आता यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहे. सोबतच यामध्ये दही टाकायचं आहे. तर इथे हे वाटण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर न करता दही वापरायचं आहे. अर्धा कप इथे मी आंबट दही घेतलेला आहे. दही घेताना ते आंबटच वापरायचं, म्हणजे ढोकळ्याला चव छान येते. आता यातलं अर्ध दही मी इथे वापरलेलं आहे आणि छान बारीक याला वाटून घ्यायचं आहे. जितकं जमेल तितकं बारीक वाटायचं, रवाळ वगैरे अजिबात ठेवायचं नाही. बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं. यामध्ये मी आता तरी पाण्याचा वापर केलेला नाहीये. बघा, डाळ तांदूळ इथे वाटून झालेले आहे. आता जे उरलेले डाळ आणि तांदूळ आहे ते सुद्धा याच पद्धतीने वाटून घेते. संपूर्ण डाळ तांदूळ इथे वाटून झालेले आहे. आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये पाव कप इथे मी पाणी विसळून टाकून घेतलेलं आहे. यापेक्षा जास्त इथे आता पाणी टाकायचं नाही. ढोकळा बनवताना जर गरज पडली तर पाणी आपल्याला टाकता येईल. आता हे पीठ आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे, पण त्याआधी यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलं. पीठ फर्मेंट होण्याच्या आधीच जर यामध्ये हळद टाकली तर ती बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होते आणि जेव्हा आपण ढोकळा बनवतो तेव्हा यावरती सोड्याची रिॲक्शन होत नाही आणि ढोकळा कुठेही लाल होत नाही. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीठ सुद्धा इथेच टाकलेलं आहे, त्यामुळे ढोकळ्याला आंबटपणा छान येतो. पीठ फर्मेंट लवकर होते. बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याला 8 ते 10 तासासाठी आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता पीठ फर्मेंट झाल्यानंतर जेव्हा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्यासाठी सगळ्यात पहिले इथे ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं. इथे मी हे 10 इंचाचं ताट घेतलेलं आहे. या जागी तुम्ही एखादा केक टीन सुद्धा वापरू शकता. 8 इंचाचा केक टीन असला तरी सुद्धा चालेल, कारण त्याची हाईट जास्त असते. बघा, ताटाला जे आहे ते मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. आता स्टीमर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 2.5 ग्लास इथे पाणी मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 लिंबाची फोड टाकून घेते, म्हणजे कढई काळी पडणार नाही. त्यानंतर अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि जे ताट आपण ज्याला तेल लावलं होतं ते ताट सुद्धा इथे ठेवून घेतलेलं आहे. यावरती झाकण ठेवायचं आणि हे पाणी जे आहे हे उकळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे पाणी उकळते आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याचं पीठ जे आहे ते बघून घेऊया. आता बघा, ढोकळ्याचं पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे. हलकं फुलकं हे तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पीठ अगदी लवकर फर्मेंट होतं. हिवाळ्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो. आता या पिठामध्ये मी दह्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर सायट्रिक ॲसिड, ज्याला आपण लिंबू सत्व म्हणतो, ते अर्धा चमचा इथे वापरू शकता किंवा मग एका लिंबाचा रस सुद्धा एवढ्या बॅटरसाठी वापरता येईल. आता हे बॅटर व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट होतो आणि खाताना तो अजिबात कोरडा वगैरे वाटणार नाही. आता तेल बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे बॅटर बघू शकता बऱ्यापैकी पातळ आहे. खूप जर जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं पातळ स्वरूपाचं हे बॅटर करून घ्यायचं. खूप जास्त घट्ट पिठाचा जर ढोकळा बनवला तर तो हलका आणि जाळीदार होणार नाही.
आता सगळ्यात शेवटी यामध्ये हाफ टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। घरच्या पोहे खाण्याच्या चमच्याने सुद्धा इथे मोजून दाखवते बघा, अर्धा चमचा हा सोडा आहे। यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही। आता पीठ फर्मेंट झाल्यानंतर सुद्धा सोडा वापरण्याचं कारण म्हणजे या पिठामध्ये आपण जो डाळींचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जड हे पीठ होतं, तर ते हलकं करण्यासाठी यामध्ये सोडा वापरण्याची गरज आहे। पण जर तुम्हाला नसेलच वापरायचा तर सोडा न वापरता सुद्धा तुम्हाला ढोकळा बनवता येईल। आता सोडा बॅटरमध्ये टाकून घ्यायचा, त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि एकाच डायरेक्शननी आता इथे फेटायचा आहे आणि व्यवस्थित सोडा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं। सोडा तुम्हाला वापरायचा नसेल, इनो वापरायचा असेल तर एवढ्या बॅटरसाठी 1 चमचा इनो वापरावा लागेल। बघा आता बॅटर छान फुललेलं आहे, हलकं फुलकं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये सोडा अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता सोडा मिक्स झाल्यानंतर लगेचच हे बॅटर आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ हे पीठ बाहेर ठेवायचं नाही, ही प्रोसेस लगेचच करायची आहे। बघा कढईमधलं पाणी जे आहे ते सुद्धा छान उकळलेलं आहे। आता हे पीठ ताटामध्ये टाकून घेते आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटाचा वेळ याला लागू शकतो ढोकळा शिजण्यासाठी। इथे बघा इथे मला 20 मिनिटं लागलेले आहे। ढोकळा आपण चेक करून घेऊया। चाकू टाकून बघायचा, चाकू अशा पद्धतीने क्लिअर निघालेला आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे असं समजायचं। चाकूला जर ढोकळ्याचं पीठ लागलं गेलं तर पुन्हा 5 मिनिटं हा ढोकळा तुम्ही शिजवून घेऊ शकता। आता ढोकळा काढून घेऊया, तो व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि ढोकळा थंड झाल्यानंतर त्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी चौकोनी पीसेसमध्ये हा ढोकळा कट करून घेते आहे। ढोकळा कट करताना तुम्हाला इथे समजायला येत असेल किती मऊ आणि जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे। कुठेही लाल वगैरे ढोकळा दिसत नाहीये, छान पिवळा याचा रंग आलेला आहे। आपण हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स केली होती आणि पीठ फर्मेंट होण्याच्या आधीच यामध्ये हळद टाकली होती, त्यामुळे सुद्धा ती व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स झाली आणि सोड्याची आणि हळदीची रिॲक्शन झालेली नाहीये कुठेही, त्यामुळे ढोकळा लाल वगैरे इथे अजिबात झालेला नाहीये। तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा ही ढोकळ्याची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। तडका बनवण्यासाठी 2-3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकली आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे। तडका तयार झालेला आहे ढोकळ्यावरती टाकण्यासाठी। आता हा तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे। मी इथे शुगर सिरप वगैरे ढोकळ्यावरती टाकलेलं नाहीये, जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। ढोकळा आपला तयार झालेला आहे, यातलं एक पीस इथे मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते आहे। बघा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत ढोकळा आपला तयार झालेला आहे। तांदूळ आणि चणा डाळीचा ढोकळा तर आपण नेहमीच बनवतो, पण हा मिश्र डाळींचा ढोकळा एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर हा ढोकळा बनवला तर कुठेही तुमचा ढोकळा बिघडणार नाही, अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट ढोकळा बनेल। तर कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। याविषयी तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।